सध्या लग्नसराई सुरू आहे, त्यामुळे सोनसाखी चोरांचा दागिन्यांवर डोळा आहे। जानेवारी ते मार्च या 3 महिन्यामध्ये मुंबईमध्ये सोनसाखी चोरीचे 24 गुन्हे दाखल झालेत। त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे। जालन्यातल्या शासकीय कंत्राटदार देवीदान इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कार्यालयावर जीएसटी विभागानं धाड टाकली आहे। जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी करण्यात येते। यावेळी अधिकाऱ्यांच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे लागल्याची माहिती समोर आली आहे। प्रकाश बिडवलकर खून प्रकरणातील संशयित आरोपीसह अन्य 4 आरोपींवर मकोका लावण्याची मागणी बिडवलकर कुटुंबियांचे कायदेशीर सल्लागार वकील किशोर वरक यांनी केली आहे। या प्रकरणामध्ये सरकारी वकील नेमावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। नाशिकच्या सातपूर परिसरातल्या जाधव संकुलमध्ये घरफोडी केली आहे। चोरट्यांनी घरफोडी करत घरातला मुद्देमाल लंपास केला। या घरफोडीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली। या प्रकरणी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। कर्जतमध्ये 5 वर्षाच्या 2 मुलींवर शाळेच्या बस क्लीनरनं वारंवार लैंगिक अत्याचार केला। या प्रकरणामध्ये आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। हिंगोलीच्या वसमतमधल्या खुदनापूर शिवारामध्ये चोरट्यांनी हळदीचे 20 कट्टे लंपास केले। हळदीला चांगला भाव मिळत असल्यामुळे चोरट्यांनी हळदीची चोरी केली। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्यासाठी चोरट्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता करण्यात येते आहे। हॉर्न वाजवल्यामुळे कुर्ल्यामध्ये एका पितापुत्रावर हल्ला करण्यात आला। खेळणाऱ्या मुलांना बाजूला करण्यासाठी हॉर्न वाजवल्यामुळे संतप्त झालेल्या चौघांनी 17 वर्षाच्या मुलासह त्याच्या वडिलांवर हल्ला केला। या प्रकरणात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परभणीच्या येलदरी परिसरामध्ये एक मच्छीमार बेपत्ता झालाय। बुधवारी अचानक वादळी वारं आल्यामुळे भुजंग चव्हाण हे मच्छीमार बेपत्ता झाले। मागच्या 2 दिवसांपासून त्यांचा शोध सुरू आहे, मात्र मच्छीमार अजूनही सापडलेला नाही। नवी मुंबईतल्या खारघरमध्ये दारू विक्री करण्यासाठी बंदी करावी अशी मागणी संघर्ष सेवाभावी संस्थेनं केली आहे। दारूमुक्त खारघरसाठी लाडक्या बहिणींची लाज राखा असे फलक लिहून महिलांनी एकत्रित येत घोषणाबाजी केली। लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये अनधिकृत तिकीट दलालाला रंगे हात पकडले। मध्य रेल्वेच्या तिकीट दलालाविरोधी पथकानं ही कारवाई केली आणि हा आरोपी तिकीट विकत घेऊन नागरिकांना जास्त पैशांमध्ये तिकीट विकत होता। या आरोपीवर रेल्वे कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लातूरमधल्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पथकानं घरफोडी करणाऱ्यांवर कारवाई केली। या प्रकरणामध्ये 2 जणांना अटक करण्यात आली। या कारवाईमध्ये आरोपींकडून 1,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मुंबईतील गोरेगावमध्ये कांदळवनाची कत्तल करून जमिनी बळकावल्या प्रकरणात बोरिवली तहसीलदार कार्यालयानं तक्रार दाखल केली होती आणि या प्रकरणात पोलिसांनी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागानं रस्ते कंत्राटदारांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं सुरू आहेत आणि त्यामुळे झाडांना धोका पोहोचत असल्यानं नोटीस बजावण्यात आली आहे। मुंबईमध्ये ऑक्टोबर 2024 पासून आतापर्यंत 2,500 झाडांचं नुकसान झालंय। येत्या 2 महिन्यामध्ये सुरू होणाऱ्या नवी मुंबई विमानतळाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात घर घेणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होताना दिसते। यामध्ये वैमानिक आणि हवाई वाहतूक क्षेत्रातल्या लोकांची संख्याही अधिक असल्याची माहिती आहे आणि घर खरेदीच्या सर्वेक्षण अहवालामधून ही माहिती समोर आली आहे। अहिल्यानगरच्या श्रीगोंदामध्ये शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज आता 2रा दिवस आहे। शेख मोहम्मद महाराजांच्या वंशज बनवणाऱ्यांकडून जीर्णोद्धारासाठी आडकाठी आणली जाते आणि त्यामुळे परिसरातल्या नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं। काल रात्री या आंदोलनस्थळी कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। सीएनजीचा पुरवठा येत्या 25 तारखेपर्यंत सुरळीत केला नाही तर 26 तारखेपासून जिल्हाभरातल्या सीएनजी पंप बंद ठेवू असा इशारा पेट्रोल असोसिएशननं दिलाय। गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातल्या अनेक सीएनजी पंपांवर सीएनजी उपलब्धच नाहीये असे फलक दिसतात आणि त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो। नाशिकमध्ये भाजपनं आंदोलन केलं। काँग्रेस कार्यालयासमोर भाजपनं हे आंदोलन केलं। राहुल गांधींना अटक करा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं जातंय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या व्हाईट टॅपिंगची चौकशी करावी तसंच रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप करत कारवाईच्या मागणीसाठी उपोषण करण्यात आलं।
तामिळनाडूच्या 21 मंदिरांमधील 1000 किलोपेक्षा जास्त सोन्याच्या वस्तू वितळवल्यात आणि हे वितळवलेलं सोनं सुवर्ण गुंतवणूक योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गुंतवण्यात आलंय. गुंतवणुकीतून मिळणारं व्याज हे संबंधित मंदिराच्या विकासासाठी वापरलं जाणार आहे. घरगुती घातक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये 11 ठिकाणी महापालिकेनं प्लाझ्मा मशीन बसवलेली आहेत. पुढच्या वर्षभरासाठी या मशीनच्या देखभालीसाठी आता नवीन संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. औषधांच्या बाटल्या, सॅनिटरी पॅड, रंगांचे डबे अशा घातक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी प्लाझ्मा मशीन वापरली जाते. मुंबईतल्या गोखले पूल मे महिन्यामध्ये प्रवासासाठी खुला होणार आहे आणि कर्नाक पूल जून महिन्यामध्ये नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. पुलांच्या कामांना गती दिल्यानं पुलाचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे.